गळो 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 छान आहे तुझा कल्लिका. मला गावात घाण कोकिळाच म्हणतात. घाण कोकिळा? घाण नाही, गान गान कोकिळा. घाण कोकिळा? वा 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 वा. ही कोकिळा कूजन करत होती एका कोकिळेचं, पण त्या कोकिळा कूजन ऐकूच येत नाही तिचं. कूजन करून करून कूजन न मी चंदू. मुंजा राहुलं तरी चालात, पण माझ्या मल्लिके सोडून दुसऱ्या कल्लिकेकडे मी बघूचा नाही आधीच सांगून ठेवते. तुला जा काय करायचंय तर तू कर, पण माझ्या मल्लिके वांगड्या प्रताना मी करूच नाही तुला सांगून ठेवते. हा, तू माझा ब्रदर झाला नाही तर मी जगूच नाही. तर गेगण्या, माझ्या पोरीक तू वाचवलंस. तू माझ्या पोरीक वाचवलंस ना, म्हणून मी आज भयंकर खुश आहे. तू वयाता माग रे. चाय बटर खारी घ्या. याला म्हणतात ना वाचवलेली वरची वारी आणि पादरात पडली खारी. गो कलिके, कलिके गो. तर बाहेर आहे बघू. काय हये काय हो बाबांनो? हये का सर ये माका सांग, त्या कोंडी आहेत. तू जीव देव गेला होतास की पाय घसरण पडलास? पायच घसरला, पण कोंडीत नाही. मग एकाच्या प्रेमात. हाय कोणा तो? कोणाचा कोण? असा कोण तो? पण हा कोण तो? चंदू, चंदू चांदेकर. हो कोण चंदू चांदेकर? अहो मीच तो तात्यानो. पण आता मी काय करू? माझ्याशी कोण लग्न करेल? त्यालाच करायला सांग ना. त्याच्या कर्माची शिक्षा म्हणून. काय झाला आता चुकीचा झाला, पण एका पाप समजून सजा किती आणि कोणती देऊची ना, ती आपण का सरू होई ना. म्हणजे आता तुम्हीच सांगा ना. सांगायचा काय, लगीन लावून द्यावा दोघांचा, म्हणजे प्रश्नच मिटला. काय मंडळी? नाही तरी त्या दोघांचं प्रेम आहे असं तुमची पोरगी म्हणतीच आहे ना. ठीक आहे, ठरलं तर मग चला त्याला शोधूया. चला चला. तो कसा नाही म्हणतो ते मी बघते आता. अरे कोंडी जीवन हे बघा चिठ्ठी. वाच 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 बघू, वाच बघू काय ता. काय तर वाचून दाखव. काय झालं? माझ्या जरा मराठीचा प्रॉब्लेम आहे ना. ऐका, प्रिय मल्लिका. अरे वाचा काय, चिठ्ठी जाता जाता वाचूया. आधी ते चंदूक वाचूया. चला चल 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 चल. अरे पण याचा अर्थ त्याचं त्या मळेकरांच्या मल्लिकावर प्रेम होतं ना, मग ह्या काळेकरांच्या कल्लिकावर कसं काय होतं गेलं? हे सगळं नाटक होतं. माझा जीव चंदूवर जडला होता, पण पण त्याचा जीव त्या मळेकरांच्या मल्लिकावर जडला होता. तो मला भाव देत नव्हता, म्हणून ते काम मिळवण्यासाठी मी हे नाटक केलं. अगं तुझ्या मुलं हाकनात बली गेलाय का निष्पाप जीवाचा? कुठं फेडशिली पापा? माका माफ करा. नाही, मी जीता आहे. मग ती आत्महत्या? ते मी नाटक केलं होतं. काय? आणि ते फक्त या गेंगाण्यालाच माहित होतं. चंदू, तू आमका सगळ्यांनाच माफ कर रे. तुझ्यावर आम्ही विनाकारण आळ घातलो. मी सगळ्यांका माफ केलंय, पण मला माझी मल्लिका परत मिळवून द्या. तिचा माझ्यावरचा उडालेला विश्वास परत मिळवून द्या. तिका बघू काच एक मुलगा येणारा, आणि ती जर मला सोडून गेली तर मी खरंच ती कोण जवळ करीन आणि वर निघून जाईन. नाही रे माझ्या सोन्या, नाही. तू आता वर नाही तर वर बनून वरातीन घरात जायचं. चला रे. गेलो तर निस्तरा न तर पाजलीन वस्तरा.